हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। ओके, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण मॅट्रासेसचं बेसिक वाला सेकंड वाला लेक्चर पाहणार आहोत। म्हणजे याच्या आधीचं आपलं मॅट्रासेसचं बेसिकचं फर्स्ट लेक्चर झालं, त्याच्यामध्ये आपण टोटल बेसिक पाहिलं, तुम्ही केलं असेल। आता बेसिकचं सेकंड वाला लेक्चर पाहू। त्याच्या आधी सर्वांना फक्त एक रिक्वेस्ट आहे की बुवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाइक करा, बस एवढंच। तर वर्ड्स विच मोटिवेट यू, काय म्हणतात वर्ड्स? पैसा वो साबुन है जो आज के जमाने में हर तरह के दाग साफ कर देता है। बिलकुल 100%। पैशात अशी ताकद आहे की बुवा तुमच्यावर कुठलेही दाग असेल तर लोकांना दाग नाही दिसत, तुमचा पैसा दिसते। त्या पैशामुळे तुमची इज्जत दिसते, बाकी काहीच नाही, है ना। जर पैसा नसेल तर माणसाला किंमत नाही आहे। मी म्हणतो पैसा देऊ नाही आहे, बिलकुल 100% पैसा देऊ नाही आहे, पण देवापेक्षा कमी नाही आहे। काय या गोष्टीकडे लक्ष द्यायचं फक्त, कारण की संकटाच्या काळात म्हणतात ना, 1 रुपया पण चाका एवढा दिसते। तर पैसा खूप इम्पॉर्टंट आहे, पैसा आहे तर माणसाची इज्जत आहे ना। तर भाऊ त्याच्याकडे लक्ष द्या। पहा इकडे काय दिसते, मजूर दिसते, दुसरं कोणी आहे काय, त्या माणसाला कोणी किंमत देत नाही। पण त्याच ठिकाणी जर कोणी पांढरे शर्ट पांढरे कपडे घालून एकदम जबरदस्त बिलकुल नेत्यासारखा आला तर त्या माणसाला इज्जत देतात, कारण की काय तर पैशाच्या मागे माणसाची इज्जत असते। ओके, तर लक्ष द्या थोडेसे, आता याच्यावर फोकस करा, अभ्यास करा, हलकट धंदे करू नका, अभ्यास करा। म्हणून म्हणजे अभ्यास केला तर समोर जासाल। चला समोर लक्ष द्या, काय विषय आपल्याकडे आजच्या आपल्या आधी की थांबा, ही जाते की नाही? ठीक आहे, ही जात नाही, ठीक आहे सोडा। पहा काय म्हणते, मायनर अँड को फॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3। त्याच्या आधी आपण ऑर्डर 2 चा पाहून घेऊ, 2 मिनिटं। तर समजा आपल्याला मायनर्स आणि को फॅक्टर काढायचे आहेत, तर 2x2 ची मॅट्रिक्स असली तर मायनर्स आणि को फॅक्टर कसे काढू? समजा आपण एखादी मॅट्रिक्स घेतली, सपोज थांबा पेन चेंज करू द्या। सपोज आपण एक मॅट्रिक्स घेतली, इफ ए मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू, आपल्याकडे मॅट्रिक्स आहे 1 2 3 आणि 4। आपण काय करत होतो, तर मायनर काढायचे आहेत सर। मग लहान लेकरासारखं सर आपल्याला M11 काढायचं आहे, M11 काढायचं आहे, तर M11 ची पोझिशन हे आहे। तर आपल्याकडे पोझिशन्स ऑफ एलिमेंट बी पाहायचे आहेत, A11 त्यानंतर A12 त्यानंतर A21 आणि A22, हे झाले 2x2 चे एलिमेंट्स। आता एलिमेंट्स मध्ये आपल्याला मायनर काढायचे आहेत। आता मायनर काढायचे असले तर A11 म्हणजे पहिल्या रो मधला पहिल्या कॉलम मधला एलिमेंट, A12 पहिल्या रो मधला दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट, हे पहिली रो दुसरी रो पहिला कॉलम दुसरा कॉलम, अशी याची पोझिशन असते। जर येत नसेल तर मला सांगा, मी सांगतो तुम्हाला। पहा पुढे, आता मायनर काढायचे असतील तर काय करायचं? पहा हा 1 1 याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिलं तर उरला आपल्याकडे 4। त्यानंतर M12 याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिले, पहा M12 ची पोझिशन ही आहे, याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिले तर उरला आपल्याकडे किती? 3। त्यानंतर M21 इज इक्वल्स टू 21 हा आहे, याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिले तर उरला आपल्याकडे फक्त 2। आणि लास्ट मध्ये M22 इज इक्वल्स टू हा झाला, याच्या इंटरसेप्टिंग सोडले तर उरला आपल्याकडे 1। तर हे लहान लेकरासारखे धंदे करायचे नाही। ओके, हे पाप आहे, हे करणं म्हणजे पाप आहे। मायनर काढायचे तर कसे काढायचे? सरळ सरळ। पहिला पहा M11 M12 M21 M22, डायरेक्ट काय करायचे? 2x2 चे मायनर उलटी लिहायचे, जास्त लोड घ्यायचा नाही, डायरेक्ट उलटी लिहायचे, बिलकुल उलटी लिहायचे, टेन्शन घ्यायचं काम नाही। पहा जर मला मायनर काढायचे असतील, M11 इज इक्वल्स टू M12 12 इज इक्वल टू त्यानंतर अरे यार M21 आणि लास्ट मध्ये M22 इज इक्वल्स टू, डायरेक्ट काय करसान? 2x2 चे मायनर उलटी लिहिसान, उलटी लिहिले 4 3 2 आणि 1। आता याचे को फॅक्टर काढायचे आहेत, 2x2 चे को फॅक्टर काढायचे आहेत, तर कसे काढायचे? 1 मिनिट फक्त, काय मी थोडं इरेज करतो हे। ओके, आता को फॅक्टर काढायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, को फॅक्टर सी। को फॅक्टर कशाने डिनोट करतो? कॅपिटल एन, त्यानंतर एलिमेंट स्मॉल एन आणि मायनर कॅपिटल एम। काय हे झाले को फॅक्टर, हा एलिमेंट्स आणि हा मायनर। ओके, आता जर समजा आपल्याकडे 2x2 ची मॅट्रिक्स असली, इफ 1 2 3 4, याचे मायनर कसे लिहायचे? डायरेक्ट उलटे लिहायचे, टेन्शनचं काम नाही। जर समजा आपल्याला को फॅक्टर काढायचं म्हटलं तर को फॅक्टर काढायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय आहे? C ऑफ IJ इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर I प्लस J इंटू MIJ, है ना, हा फॉर्म्युला आहे। तर फॉर्म्युला वापरसान काय? बिलकुल फॉर्म्युला वापरायचा नाही, बिलकुल नाही वापरायचा, जास्त लोड घ्यायचा नाही। काय करसान? को फॅक्टर काढायच्यात मध्ये मायनर काढायच्या वेळेस काय केलं मी? उलटे लिहिले। ओके, को फॅक्टर काढायच्या वेळेस बी उलटे लिहायचे। पहा आता मी को फॅक्टर काढतो, A11 त्यानंतर A12 त्यानंतर A21 आणि त्यानंतर A22, हा 21 आहे काय?
चला आता को फॅक्टर काढायचं, डायरेक्ट उलटे लिहून टाकायचे पहिले. काय येईल इथं 4, 3, 2 आणि 1 लिहिले. त्यानंतर पहा हे मधातले दोन दिसतात, इथं निगेटिव्ह साईन देऊन द्यायची, टेन्शनचं काम नाही. मग सर ऑलरेडी इथं -2 असेल तर पहा मग इथं काय होणार -2 इज इक्वल्स टू 2 म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. को फॅक्टर काढताना काय करायचं की डायरेक्ट उलटे लिहायचे. उलटे लिहिल्यानंतर या पोझिशन आणि या पोझिशन मध्ये जे असतील त्यांची फक्त साईन चेंज करायची, बाकी काहीच नाही. याची पण टेक्निक आहे, आपण समोर सांगू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहा हे झालं को फॅक्टर. आता जेव्हा इनव्हर्स काढू तेव्हा सांगतो मी तुम्हाला काय म्हणते मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ऑर्डर 3. आता 3/3 ची मॅट्रिक्स जर म्हटली तर आपल्याकडे 3 नंबर्स ऑफ रो आहेत आणि 3 नंबर्स ऑफ कॉलम आहेत. ओके, तर 3 नंबर्स ऑफ रो आणि 3 नंबर्स ऑफ कॉलम आहेत, तर आपल्याला टोटल नंबर्स ऑफ एलिमेंट किती आहेत 9 आहेत. मग पहा इथं हा झाला 1 1 पोझिशन, 1 2 पोझिशन, 1 3 पोझिशन. कशी असते हे पोझिशन पहा 1 1 1 1 म्हणजे पहिल्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट, 1 2 पहिल्या रो मधला दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट. हा वाचायचा असेल मला तर पहा तिसऱ्या रो मधला आणि तिसऱ्या कॉलम मधला एलिमेंट. हा वाचायचा असेल तर दुसऱ्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट. हा वाचायचा असेल तर तिसऱ्या रो मधला पहिल्या कॉलम मधला एलिमेंट, याला असं वाचायचं. आता मायनर काढताना काय करायचं, समजा मला A11 चा मायनर काढायचा आहे. पहा मायनरच्या वेळेस सेम ए च्या ठिकाणी फक्त एम. आता A11 चा मायनर M11, A12 चा मायनर M12, A13 चा मायनर M13 अशा फॉर्मॅटमध्ये असते. जर हे तुम्हाला माहित नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी डिटेल एक व्हिडिओ बनवतो मायनर्स आणि को फॅक्टर वरती. ठीक आहे चला, तर मायनर्स माहित आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला M11 काढायचं आहे. M11 मायनर काढायचं असेल तर पहा याच्या इंटरसेप्टिंग सोडून द्यायचे. इंटरसेप्टिंग सोडून द्यायचे म्हणजे काय, हे ज्याला छेदतात. आता पहा जर यानं असा बाण मारला सरळ तर हा मरते, यानं बाण मारला तर हे मरतात सगळे. तर मग याच्या इंटरसेप्टिंग सोडून द्यायचे. उरले 1 2 3 4 हे झाले याचे मायनर्स. आणि या मायनरचा हे घ्यायचा, आता डिटर्मिनंट घ्यायचा. डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला तर मायनर येऊन जाते. त्यानंतर पहा आता आपल्याला समोर काढायचा आहे कुठला वाला, तर A12 काढायचा म्हणजे M12 काढायचा आहे. M12 काढायचा असेल तर पहा हा M12 ची पोझिशन याच्या इंटरसेक्टिंग सोडले तर काय उरलं आपल्याकडे A21, A23, A31, A33 हे इथं आहेत. याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आटोपलं, हे येऊन जातील मायनर. सेम आहेत बिलकुल, असेच्या असे सगळेचे सगळे मायनर आहेत, काहीच याच्यामध्ये चेंजेस नाही आहे. तर मायनर को फॅक्टर तुम्हाला समजले आहे हो. सॉरी मायनर समजले. आता को फॅक्टर काढायचे आहेत. आता सर आम्हाला को फॅक्टर काढायचे आहेत कितीचे, तर 2/2 चे काढायचे आहेत, 3/3 चे काढायचे आहेत. तर ठीक आहे, आता 3/3 मध्ये किती एलिमेंट्स असतात, तर 3/3 मध्ये 9 एलिमेंट्स असतात. तर आपला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आपल्याकडे को फॅक्टरचा, C ऑफ ij इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर I प्लस j इंटू Mij. एक मिनिट थांबा फक्त. ओके, C ऑफ ij इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर I प्लस j इंटू Mij. ओके, हा फॉर्म्युला आहे. जर मला A11 काढायचा आहे तर A11 इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर 1 + 1 इंटू M11. हा झाला मला पहिला एलिमेंट, म्हणजे हा झाला पहिला को फॅक्टर. ओके, मग को फॅक्टर दुसरा काढायचा असेल तर A12 काढायचा असेल तर -1 रेज टू द पॉवर 1 + 2 इंटू M12. असं सिमिलर सगळ्यासाठी आहे. पण तुम्ही CET, आता आपल्याला CET शिकायचं आहे ना, तर हे करसान काय बिलकुल करायचं नाही. हे म्हणजे पाप आहे. हे म्हणजे काय तर पाप आहे. सरळ सरळ आता जर समजा मला 2/2 चे काढायचे आहेत, को फॅक्टर कितीचे 2/2 चे काढायचे आहेत, तर मी सरळ सरळ लिहीन 2/2 2 × 2 इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याकडे 4 एलिमेंट निघतील, 4 को फॅक्टर निघतील. मग आता 4 को फॅक्टर कोणचे पहा, 1 1 A12 त्यानंतर A21 आणि लास्ट मध्ये A22. आता हे एकदम फास्ट मध्ये कसे सॉल्व्ह करायचे सर, पहा जर समजा कुठलीही तुम्ही डिजिट घ्या, कुठलाही निगेटिव्ह डिजिट घ्या किंवा पॉझिटिव्ह डिजिट घ्या. मी घेतो -1. पहा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये -1 आहे. याची पॉवर जर 1 + 1 घेतली, 1 + 1 किती होते 2 होते, म्हणजे -1 ची पॉवर काय होते 2 घेतली आपण. आता -1 ची पॉवर इव्हन आहे. कुठल्याही निगेटिव्हची पॉवर जर इव्हन असेल तर तो पॉझिटिव्ह होते. तो काय होते पॉझिटिव्ह, म्हणजे इथं किती राहते 1 राहते. आणि जर समजा आपण -1 ची पॉवर 1 + 2 घेतली, मग काय होईल -1 टू द पॉवर 1 + 2 होते 3. म्हणजे याची पॉवर झाली आपली ऑड. हे झाली इव्हन, हे झाली ऑड. ऑड जर पॉवर घेतली तर -1च राहते, ती संख्या निगेटिव्ह राहते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहा आपण जर निगेटिव्ह -1 ची पॉवर ऑड घेतली तो निगेटिव्ह राहते, आणि -1 ची पॉवर इव्हन घेतली तर तो काय राहते पॉझिटिव्ह राहते. तर याच्यामध्ये सिक्वेन्स असते. पहा आता इथं लक्षात द्यायचं, 1 + 1 किती होते 2 म्हणजे -1 ची पॉवर 2 काय राहते सर पॉझिटिव्ह राहते. 1 + 2 होते 3 म्हणजे -1 ची पॉवर ऑड म्हणजे काय राहते सर निगेटिव्ह राहते. 2 + 1 3 सर -1 ची पॉवर काय राहते ऑड राहते, तर काय राहील निगेटिव्ह. त्यानंतर 2 + 2 सर -1 ची पॉवर इव्हन काय राहते सर तर पॉझिटिव्ह राहते. म्हणजे इथं 1 -1 -1 आणि 1 याला मल्टिप्लाय करायचे मायनर, याला काय करायचे मल्टिप्लाय मायनर. म्हणजे इथं M11 नंतर M11 इथं
M12 इथं M21 इथं M22 झालं खतम. हे निघाले तुमचे कोफॅक्टर. बाकी जास्त लोड घ्यायचं नाही. हे 2/2 मध्ये कशात आणि 2/2 मध्ये मायनर कसे काढतात डायरेक्ट उलटे, टेन्शनचं काम नाही, बिलकुल लोड घ्यायचा नाही. आपल्याला 3/3 मध्ये यायचं आहे. तर 3/3 मध्ये सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. कुठला वाला सर? 3/3 मध्ये किती एलिमेंट्स असतात? तर आपल्याकडे 9 एलिमेंट्स असतात. म्हणजे मायनर किती येतील? 9. कोफॅक्टर किती येतील? 9. कोफॅक्टर जर काढायचे असतील तर या फॉर्म्युल्यामध्ये टाकून रिकामचोट कामं करायचे नाहीत. डायरेक्ट सांगतो कसे करायचे. याच्यापेक्षाही स्वस्त, याच्यापेक्षाही सोपी, याच्यापेक्षाही फास्ट मी तुम्हाला क्वेश्चन जेव्हा घेईन तेव्हा सांगेन की बा सर समजा आपल्याला ए इनवर्स काढायचा आहे, 3/3 ची मॅट्रिक्स आहे. ए इनवर्स काढायसाठी काय काय कुठं करावं लागते? तर सर सगळ्यात पहिले तर चेक करावं लागते आपल्याला की बा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर, म्हणजे डिटर्मिनंट काढायला लागते. 2 नंबर मध्ये सर मायनर काढायला लागतात. 3 नंबर मध्ये सर कोफॅक्टर काढायला लागतात. 4 नंबर मध्ये सर कोफॅक्टरची मॅट्रिक्स काढायला लागते. 5 नंबर मध्ये सर त्याचा ट्रान्सपोज करावं लागते, म्हणजे ऍडजॉइंट ऑफ एन. लास्ट मध्ये फॉर्म्युला ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. एवढा कुठं करायचा नाही, एवढे रिकामचोट कामं करायचे नाहीत. एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला की कसं करायचं ते. आपण जेव्हा क्वेश्चन्स घेऊ तेव्हा तुम्हाला सांगून देईन, लोड घ्यायचं काम नाही. तर बने रहो अपने चॅनल पे. तर पहा आता मी इथं एरेज करतो. हे 3/3 चे आपल्याला कोफॅक्टर काढायचे. 3/3 चे काय काढायचे? कोफॅक्टर. तो सरळ डायरेक्ट बिलकुल एकदम शॉर्टकट मध्ये पहा. कोफॅक्टर कॅपिटल ए न डिनोट करतो. कशानं? कॅपिटल ए न. मग इथं होणार A11, त्यानंतर A12, त्यानंतर A13. ओके, हे झाले 3. त्यानंतर A21. शिफ्ट झालो आपण पुढे. काय थोडंसं माझं अक्षर थोडंसं व्यवस्थित नाही येऊन राहिलं याच्यावरती. तसंही अक्षर काही एवढं चांगलं नाही लहानपणापासून. लहानपणी मी जास्त शाळेत गेलोच नाही म्हणून. पहा मग इथं काय येईल? A21, त्यानंतर A22, त्यानंतर A23. ओके, त्यानंतर A31, त्यानंतर A32 आणि त्यानंतर A33. हे झाले आपले कोफॅक्टर. कसे करायचे सर? तर लक्ष द्यायचं. मी तुम्हाला काय म्हटलं, जर पॉवर ऑड असेल तर निगेटिव्हचा निगेटिव्ह, जर पॉवर इव्हन असेल तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग काय करसान? फक्त इथं लक्ष द्यायचं, याची ऍडिशन करायची. 1 + 1 किती होते? 2. म्हणजे इथं काय राहील सर? इव्हन आहे तर राहील 1. 1 + 2 3. सर ऑड आहे -1. तर 1 + 3 सर काय आहे? तर इव्हन आहे, म्हणजे इथं 1. इथं ऑड होते सर -1. इथं इव्हन होते सर 1. इथं ऑड होते -1. इथं इव्हन होते सर 1. इथं ऑड होते -1. इथं इव्हन होते सर 1. सिक्वेन्स आहे पहा काय? 1 - 1 1 - 1 1 - 1 1 - 1 1. ओके, इथं सिक्वेन्स पहा 1 - 1 - 1 1 इन केस ऑफ कोफॅक्टर काढताना. आणि याला मल्टिप्लाइड बाय मायनर्स. इथे येणार M11, इथे येणार M12, इथे येणार M13. ओके, तर एवढे बी करायचं काम नाही. मी सांगतो जेव्हा तुम्हाला कोफॅक्टर काढायचे असतील की नाही, एवढं बी करायचं काम नाही. एकदम शॉर्टकट मध्ये आपल्याकडे बिलकुल शॉर्टकट मेथड आहे की तुम्ही 3 कोफॅक्टर काढले की तुम्हाला समजून जाईल की बॉस सर याचा आन्सर हे आहे. ओके, काही लोड घ्यायचा नाही. मग पहा इथं मल्टिप्लाइड बाय M21, M22, M23. हे झाले कोफॅक्टर. आता हे ज्यांना येत नसतील त्यांनी मला एकदम व्यवस्थित जर मेसेज केला किंवा सर कमेंटमध्ये सांगितलं तर मी बिलकुल इथून मनापासून तुम्हाला कोफॅक्टरचा आणि मायनर्स कसे काढायचे हा एक डिटेल व्हिडिओ सांगतो. तर इथं कोफॅक्टर काढायचा फॉर्म्युला आहे. पहा काय म्हणते तो कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A of ij इज डिफाईन ॲज. आपल्याकडे काय म्हणते? फॉर्म्युला आहे -1 ⁻I + j × Mij. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरायचा नाही. सरळ मी सांगितलं तसं करायचं. काय इथं बी दिलाय पहा काय म्हणते? जर पॉवर 1 + 1 किती झाला? 2. इव्हन आहे तर इथं पॉझिटिव्ह राहिला. ऑड झाला तर इथं निगेटिव्ह झाला. इव्हन आहे तर पॉझिटिव्ह, ऑड आहे तर निगेटिव्ह, इव्हन आहे तर पॉझिटिव्ह, ऑड आहे तर निगेटिव्ह, इव्हन पॉझिटिव्ह ऑड निगेटिव्ह. पहा 2 + 3 5 होतात. -1 ⁻⁵ ऑड आहे, काय झाला? निगेटिव्ह झाला. हे झाले तुमचे कोफॅक्टर. त्यानंतर पुढे पाहू आपण. आज आपल्याकडे व्हेरायटी ऑफ भरपूर मटेरियल आहे. आज आपल्याकडे भरपूर मटेरियल आहे. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन 2 मध्ये होते. एक तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय होते सर? इंटरचेंजिंग ऑपरेशन होते. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ each एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम by a non-zero scalar. ओके, ऍडिंग सम मल्टिपल्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी 2 रो अँड कॉलम. ओके, म्हणजे सर याच्यामध्ये काय होते तर पाहू आपण. समजा आपल्याकडे एखादी मॅट्रिक्स आहे. इफ वी हॅव मॅट्रिक्स 1 2 3 4. आता पहिलं काय म्हणते? पहिलं ऑपरेशन कोणचं आहे? इंटरचेंजिंग ऑपरेशन. इंटरचेंजिंग म्हणजे काय? तर अंदरच्या अंदर चेंज करणं है ना. जसं की 2 बहिणी असल्या, समजा भावाचं नाही होत, मी बहिणीची गोष्ट सांगतो. जर 2 सख्ख्या बहिणी असल्या तर काय करतात? मोठीचे कपडे लहानी घालते, लहानीचे कपडे मोठी घालते. भावामध्ये जसं होत नाही. भावामध्ये कसं आहे? जर त्यानं मला शर्ट घातलं की डायरेक्ट फायटिंग.
अशी कंडिशन असते भावाभावामध्ये, बिलकुल एकमेकाचे कपडे घालत नाहीत आणि घालूही देत नाहीत. तर बहिणीमध्ये कसं होतात ते एकामेकाचे कपडे घालतात, म्हणजे इंटरचेंज करून राहिले है ना. घरातल्या घरात चेंज आहे ना, इंटरचेंज म्हणजे काय, हे झाली रो, हा झाला रो, हे झाल्या दोन्ही रो, हे झाले दोन्ही कॉलम, म्हणजे R1 इंटरचेंज R2, हा इंटरचेंजचा हे आहे सिम्बॉल आहे. म्हणजे R1 R2 ची जागा घेईन, R2 R1 ची जागा घेईन. A इज इक्वल्स टू येणार मग 3 4 1 2, हे झालं इंटरचेंज ऑपरेशन. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं ऑपरेशन काय आपल्याकडे, यार 2 नंबर मध्ये काय म्हणते की बुवा मल्टिप्लिकेशन ऑफ each एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम, म्हणजे मल्टिप्लिकेशन 2 मध्ये. समजा आता इथं हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, मी काय करतो C2 चेंजेस टू 3 मल्टिप्लाइड बाय C1, म्हणजे या C1 ने 3 न मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर A इज इक्वल्स टू भेटणार 3 1, आता 3 4 ज 12 आणि 3 2 ज 6, हा भेटला आपल्याला मल्टिप्लिकेशन. आणि तिसऱ्या नंबरचं ऑपरेशन काय, ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन कंबाईन, म्हणजे येणार R1 चेंजेस टू 3R1 प्लस R2. आता हे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करा, या मॅट्रिक्स वरती कमेंट मध्ये आन्सर सांगा. ओके, चला पुढे. आपल्याकडे भरपूर घ्यायचं आहे, आपल्याकडे 21 स्लाइड आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला कमी वेळात जास्त गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून. तर पुढे काय म्हणते, इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. इनवर्स आपण कशानं काढू शकतो, तर इनवर्स काढायचे 2 मेथड आहेत, एक तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऍडजॉइंट मेथडनं. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे सर रो ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे सर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन असो की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असो, प्रोसेस सेम आहे. सर्वात पहिले काय करायचं, मॅट्रिक्स घ्यायची, मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा, डिटर्मिनंट काढल्यानंतर काय करायचं, एक फॉर्म्युला आहे A इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला कुठे आपल्याकडे, हा A इंटू A इनवर्स इक्वल टू आय, फॉर्म्युला आपल्याकडे A इंटू A इनवर्स इक्वल टू आय. आणि A म्हणजे गिव्हन मॅट्रिक्स, A इनवर्स आपल्याला फाइंड करावं लागते, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन आपलं करायचं. त्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सेम आहे सर, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हा आहे मावस भाऊ ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन, काहीच चेंज नाही आहे. सर्वात पहिले काय करायचं, सर्वात पहिले घ्यायचं मॅट्रिक्स, त्याचा डिटर्मिनंट काढायचा, डिटर्मिनंट जर 0 आला तर सॉल्व्ह करायचा नाही, डिटर्मिनंट नॉन 0 आला तर सॉल्व्ह करायचा. नंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा, A इंटू A इनवर्स इक्वल टू आय, त्याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ते करायचं, आन्सर आणायचं, बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, हे सेम आहे, तेच आहे, दुसरं काही नाही आहे. त्यानंतर काय म्हणते पुढे, ओके ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड मध्ये काय करायचं सर, ऍडजॉइंट मेथड मध्ये काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, तर ऍडजॉइंट मेथड सर्वात सोपी मेथड आहे. ऍडजॉइंट मेथड मध्ये सर्वात पहिले घ्यायचा डिटर्मिनंट, डिटर्मिनंट जर 0 आला तर सॉल्व्ह करायचं नाही, डिटर्मिनंट नॉन 0 आला तर सॉल्व्ह करायचं. 2 नंबर मध्ये काय करायचं सर, मायनर काढायचे, नंतर कोफॅक्टर काढायचे, नंतर कोफॅक्टरची मॅट्रिक्स लिहायची, नंतर त्याचा ट्रान्सपोज करायचा, म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए भेटते. ऍडजॉइंट ऑफ ए भेटल्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा, A इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. गजानन महाराज की जय. आटोपलं, हे त्याचं काय केलं, डिटर्मिनंट काढला, नंतर काय केलं आपण मायनर काढले, कोफॅक्टर काढले, कोफॅक्टरची मॅट्रिक्स म्हणजे ट्रान्सपोज केला त्याचा, त्यानंतर फॉर्म्युला, ह्याच गोष्टी आहेत, काही लोड नाही. पुढे बोथ काय म्हणते, इम्पॉर्टंट. ओके, नंदू सरने सांगितलं इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे, बोथ इन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड ऍडजॉइंट मेथड इफ अ डिटर्मिनंट, काय म्हणते, इफ अ डिटर्मिनंट विल बी 0, डिटर्मिनंट जर 0 आला तर समोर सॉल्व्ह करायचं नाही, रिकामी कुठाने करायचं नाही, पगारापुरतं काम करायचं. डिटर्मिनंट जर 0 आला आणि पुढे सॉल्व्ह करतो, ते रिकामचोट कामं करायचे नाहीत, कधीही पगारापुरतं काम करायचं, पुढे सॉल्व्ह करायचं नाही. काय म्हणते, तर मॅट्रिक्स, ते मॅट्रिक्स कोणचे असते, सिंग्युलर मॅट्रिक्स, त्याचा A इनवर्स निघत नाही. ओके, चला पुढे. आता हे खूप कामाचं आहे, हे खूप कामाचं आहे, खूप कामाचं आहे, खूप कामाचं आहे, म्हणजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन अशी गोष्ट आहे हे. चला काय म्हणते, प्रॉपर्टीज ऑफ ऍडजॉइंट्स. काय म्हणते, प्रॉपर्टीज ऑफ ऍडजॉइंट्स. थांबा पेन बदलू द्या. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे, काय म्हणते, इफ एक ए मॅट्रिक्स आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आहे ऍडजॉइंट ऑफ ए सोबत. इफ एखादी मॅट्रिक्स आणि ऍडजॉइंट ऑफ ए हे दोन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय भेटते, इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ओके, हे झालं पहिली काय म्हणते, जर एखादी मॅट्रिक्स आणि त्याचा ऍडजॉइंट ऑफ ए जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर काय भेटते आपल्याला, तर डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय याचं मल्टिप्लिकेशन. 2 नंबर मध्ये म्हणते, काय म्हणते, इफ ऍडजॉइंट ऑफ ए बी, आता हे ए आणि बी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, ऍडजॉइंट ऑफ ए बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ बी मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय, तर दोघांना ऍडजॉइंट दिला, आधी सेकंड मॅट्रिक्स घेतली, नंतर पहिली मॅट्रिक्स, काय एवढं लक्षात ठेवायचं. काय म्हणते, ऍडजॉइंट ऑफ ए इन ब्रॅकेट मध्ये त्याचा ट्रान्सपोज इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए ट्रान्सपोज. पहिली दुसरी तिसरी, ऍडजॉइंट ऑफ ए ब्रॅकेट मध्ये त्याचा ट्रान्सपोज म्हणजे पूर्ण ऍडजॉइंट सॉल्व्ह केला आपण आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला, इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए ट्रान्सपोज म्हणजे ए ट्रान्सपोज घेऊन करता येते. त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स.
पहा ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. एक सांगतो इमानदारीने, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या 2 वेळेस करा, 5 वेळेस करा, 10 वेळेस करा, 50 वेळेस करा, 500 वेळेस करा, पण ह्या प्रॉपर्ट्या बिलकुल डोक्यात असल्या पाहिजेत, कारण की याच्यावरती 100% भरपूर क्वेश्चन पडतात है ना. तर ह्या बिलकुल डोक्यात असल्याच पाहिजेत. त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स, ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू ए मॅट्रिक्स अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स है ना. ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, याला कसं लिहू शकतो आपण, ऍडजॉइंट ऑफ ए ब्रॅकेटमध्ये त्याचा इनवर्स. ओके, आता याच्यामध्ये काय म्हणते, एक कंडिशन आहे, काय म्हणते, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, एन म्हणजे ऑर्डर, एन म्हणजे काय असते, ORDER, एन म्हणजे ऑर्डर. आता एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय, तर त्याची ऑर्डर कमीत कमी 2 पाहिजेत किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजेत. 2x2 ची मॅट्रिक्स, 3x3 ची, 4x4 ची, 5x5 ची. ओके, पुढे काय म्हणते, आता पहा ह्या 3 थोड्याशा फक्त व्यवस्थित लक्ष देऊन आहे. पहा काय म्हणते, बाहेर डिटर्मिनंट, आतमध्ये ऍडजॉइंट ऑफ ए, बाहेर डिटर्मिनंट, आतमध्ये ऍडजॉइंट ऑफ ए, तर काय भेटते आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. पहा बाहेर आहे डिटर्मिनंट, आतमध्ये ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. बाहेर ऍडजॉइंट, आतमध्ये ऍडजॉइंट, इथं बाहेर डिटर्मिनंट होता, आतमध्ये ऍडजॉइंट होता, इथं बाहेर डिटर्मिनंट, आतमध्ये, सॉरी, बाहेर ऍडजॉइंट, आतमध्ये ऍडजॉइंट, म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 इंटू ए, n-2 इंटू ए. ओके, पहा इथं n-1, इथं n-2 इंटू ए. त्यानंतर पुढे आता कशात आहे, तर डिटर्मिनंट मध्ये पहा ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 त्याचा होल स्क्वेअर. ह्या 3 बिलकुल, ह्या 3 आहेत ना, थोडा कन्फ्युज करतात, तर थोड्या लक्षात द्यायचं. बाहेर डिटर्मिनंट आहे, आतमध्ये ऍडजॉइंट आहे, काय येणार, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. बाहेर ऍडजॉइंट, आतमध्ये ऍडजॉइंट, काय येणार, डिटर्मिनंट ऑफ ए n-2 इंटू ए. पहा ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 त्याचा होल स्क्वेअर. ह्या प्रॉपर्ट्या खूप कामाच्या आहेत. चला, काय म्हणते, प्रॉपर्टीज ऑफ द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. इनवर्स कसा काढायचा हे तुम्हाला माहित आहे, ते सगळेजण शिकवतात, पण प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स फार कमी लोक घेतात. पहा प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स, मी काय म्हणतो, पहिली प्रॉपर्टी आहे, काय म्हणते, द इनवर्स ऑफ अ ओरिजिनल मॅट्रिक्स. काय म्हणते, जर समजा एखादी मॅट्रिक्स आहे, पहा एखादी मॅट्रिक्स घेतली, ए इथं दाखवतो, ए इनवर्स, आणि त्याचा काय घेतला आपण, इनवर्स, तर काय भेटते आपल्याला, ओरिजिनल मॅट्रिक्स भेटते. एखादी मॅट्रिक्स आहे, त्याचा इनवर्स घेतला आणि त्याचा आणखी इनवर्स घेतला, तर आपल्याला काय भेटते, ओरिजिनल मॅट्रिक्स. काय म्हणते, द इनवर्स ऑफ द इनवर्स इज अ ओरिजिनल मॅट्रिक्स. काय भेटते आपल्याला, ओरिजिनल मॅट्रिक्स. हे झाली पहिली इनवर्सची प्रॉपर्टी. त्या आधी कशाच्या होत्या, ऍडजॉइंटच्या प्रॉपर्टीज होत्या. त्यानंतर 2 नंबर मध्ये काय म्हणते आपल्याकडे, द इनवर्स ऑफ द ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स इज अ ट्रान्सपोज ऑफ अ इनवर्स. म्हणजे काय ते, पहा द इनवर्स ऑफ अ ट्रान्सपोज, एक ए ट्रान्सपोज आहे, त्याचा इनवर्स इक्वल टू ए इनवर्सचा ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोजचा इनवर्स इक्वल टू ए इनवर्सचा ट्रान्सपोज, दुसरं काहीच नाही. द डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ए इनवर्स इज ऑल्सो डायगोनल मॅट्रिक्स. समजा आपल्याकडे एखादी डायगोनल मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हे कार्य करते 1-1-1, म्हणजे 1-1 नाही आहे, सॉरी 1-1 नाही आहे, तिथं दुसरे काही असू शकतात. फक्त मी काय, माझं म्हणणं होतं की हे जे तिरपे लोक आहेत, अरे आमच्या क्लासमध्ये काय म्हणतात, मी ज्या क्लासमध्ये शिकवतो, मी विचारलं पुरवले की बुवा सर की 1-0-0-0-2-0-0-0 हा 0 आहे बरं, हा 6 नाही, 0-0-3. मी पोट्ट्याला विचारलं की का रे पोट्टे हो, हे जे एलिमेंट आहे त्याला काय म्हणायचं आपण, पोट्ट्यांचा सर तिरपे एलिमेंट. तर तिरपे एलिमेंट नाही आहे, तर हे डायगोनल एलिमेंट आहे. आता काय म्हणते, द इफ ए इज अ डायगोनल मॅट्रिक्स असेल, देन द ए इनवर्स ऑल्सो डायगोनल मॅट्रिक्स. जर ए जर डायगोनल मॅट्रिक्स असेल, तर त्याचा ए इनवर्स ऑल्सो इज अन डायगोनल मॅट्रिक्स असते. लक्षातच ठेवायचं, बिलकुल काही लोड नाही घ्यायचा. पुढे काय म्हणते आणखीन, अरे ओके चलो, पुढे काय म्हणते आणखीन की बुवा, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही. ओके, ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स सच दॅट ए इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स, देन ए इनवर्स ऑल्सो सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे जर डिटर्मिनंट 0 नाही येऊन राहिला आणि ते मॅट्रिक्स कसे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, तर त्याचा नंतर ए इनवर्स पण काय येणार, सिमेट्रिक येणार. काय म्हणते, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही, अँड के इज अ स्कॅलर, देन के जर स्कॅलर कॉन्स्टंट एखादा, तर के इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1/k इंटू ए इनवर्स. हे लक्षात ठेवायचं. इफ ए इज अ इफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ए अँड कॉन्स्टंट के, देन द स्कॅलर ऑफ, देन हे जर असं जर दिसलं, के इंटू ए त्याचा इनवर्स इज इक्वल टू 1/k इंटू ए इनवर्स. या सगळ्या एक वेळेस व्यवस्थित मी सांगितलं तशा
तशाच्या तशा एक वेळेस फक्त तुम्ही जर समजले नसतील तर व्हिडिओ मागं घेऊन एक वेळेस व्यवस्थित पाहून घे जा, काय पुरे हो, कारण की मी पुन्हा पुन्हा सांगू शकतो पण व्हिडिओ लंबा होते, मग जीवार येते. मग पुढे काय म्हणते, किती प्रॉपर्टी आहेत आपल्याकडे, 10, 11, 12 प्रॉपर्टीज आहेत, काय 12, 13 प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर इफ ए इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन ए इनवर्स ऑल्सो इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, इफ ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे ज्याचा इनवर्स निघते, म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट 0 नाही आहे, देन ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स, adjoint of A inverse equals to adjoint of A त्याचा इनवर्स. ओके, adjoint of A inverse equals to adjoint of A त्याचा इनवर्स. त्यानंतर if A is an invertible matrix then determinant of A inverse is equals to 1 upon determinant of A. Determinant of A inverse equals to 1 upon determinant of A. त्यानंतर if A and B are two invertible matrices, जर दोन मॅट्रिक्स पकडल्या, एक पकडली A, एक पकडली B, दोन्ही कशा आहेत तर इन्व्हर्टिबल आहेत, म्हणजे ज्याचा इनवर्स निघते, देन ए बी इनवर्स इज इक्वल्स टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. काय करसान, बी आधी घेसान त्याला इनवर्स देसान, ए नंतर घेसान त्याचा इनवर्स घेसान. दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, त्याचा इनवर्स आहे, तर काय येणार बी इनवर्स इंटू ए इनवर्स. ओके, हे लक्षात ठेवा कारण की हे क्वेश्चन्स मध्ये आहेत. इफ ए इज अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय सर, डायगोनल जे आहेत ते नॉन झिरो आणि डायगोनलच्या वरचे झिरो किंवा खालचे झिरो. ट्रायंग्युलर मध्ये दोन, एक तर अप्पर किंवा लोअर. अप्पर म्हणजे खालचे झिरो, लोअर म्हणजे वरचे झिरो. मी तुम्हाला सांगितलं आहे एकदम व्यवस्थित बिलकुल. इफ ए इज अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, इफ ए इज अन ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, देन त्याचा ए इनवर्स ऑल्सो इज अन ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याचा जो ए इनवर्स निघणार आहे तो कसा असणार, हमेशा ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच राहणार. एकतर ते अप्पर असू शकते किंवा लोअर असू शकते, काहीच लोड घ्यायचा नाही. If A is a symmetric matrix, okay, if A is a symmetric matrix and determinant is equal to 0, determinant is not equal to 0, then A inverse is also is an symmetric matrix. पहिल्या याच्यात काय म्हटलं होतं, जर A आपल्याकडे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, ओके, इफ A is an triangular matrix then त्याचा A inverse also काय असते, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर if A is an symmetric matrix then त्याचा A inverse काय असते, ऑलवेज सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, इफ ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ए बी इक्वल्स टू ए सी देन बी इक्वल टू सी असते. ए बी इज इक्वल टू ए सी, ए बी इज इक्वल टू ए सी, नंतर बी आणि सी काय असते, इक्वल असते. हे लक्षात ठेवा. लास्ट मध्ये काय म्हणते, इफ ए इज अ स्कॅलर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0, इफ ए इज अ स्कॅलर मॅट्रिक्स डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 देन ए इनवर्स ऑल्सो इज अन स्कॅलर मॅट्रिक्स. काही लोड घ्यायचं काम नाही, या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज लिहायचं काम नाही आहे, कारण की मी या व्हिडिओची लिंक याच्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तिथं तुम्ही जायचं, मस्तपैकी असं क्लिक करायचं आणि मस्तपैकी पाहायचं. ओके, चलो. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस. अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस कशामध्ये अप्लाय होते तर लिनियर इक्वेशन मध्ये अप्लाय होते. आता हे टोटल 12th बेसिक आहे, एकदम फास्ट मध्ये घेऊ आपण. सगळ्यात पहिले अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस इन विच द क्वेश्चन कन्सिस्ट ऑफ इंटू द लिनियर फॉर्म मध्ये असते. हे 2x2 आहे आणि हे 3x3 आहे. आता लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय, ax प्लस by प्लस cz इक्वल टू डी या फॉर्म मध्ये असते आपल्याकडे. तर सर्वात आधी काय करायचं, ax इक्वल टू b या फॉर्म मध्ये त्याला लिहून घ्यायचं. लिहून घेतलं आपण. आता a म्हणजे काय, a म्हणजे हे जे आपल्याकडे व्हेरिएबल आहेत एक्स वाय झेड याच्या समोरचे कॉन्स्टंट. ए म्हणजे एक्स म्हणजे काय तर व्हेरिएबल, सर जेवढे व्हेरिएबल असतील तेवढे व्हेरिएबल, आणि बी म्हणजे इक्वल टू साईडचे कॉन्स्टंट, म्हणजे हे वाले कॉन्स्टंट. हे झाले इक्वल टू साईडचे कॉन्स्टंट, इक्वल टू साईडचे कॉन्स्टंट. ओके, तर त्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण, इन विच ए इज द कॉन्स्टंट ऑफ द लिनियर इक्वेशन, एक्स इज अन व्हेरिएबल अँड बी इज अन इक्वल टू साईड वाले कॉन्स्टंट. ओके, हे झालं आपलं याचं लिहिणं. त्यानंतर काय म्हणते, मेथड्स ऑफ इन्व्हर्जन. अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस मध्ये दोन आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये काय करावं लागते, एकदम फास्ट मध्ये सांगतो थोडंसं. मेथड ऑफ इन्व्हर्जन आपल्या डोळ्यासमोर आली तर काय करायचं, सगळ्यात पहिले ax इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहायचं. ए म्हणजे इक्वल आपलं व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट, एक्स म्हणजे आपल्याकडे व्हेरिएबल आणि बी म्हणजे इक्वल टू साईडचे कॉन्स्टंट. नंतर मल्टिप्लाय करायचं बोथ साईड, कशानं तर ए इनवर्सनं. कशानं मल्टिप्लाय करसान, ए इनवर्सनं बोथ साईडला मल्टिप्लाय केलं. मग इथं येणार या ax इक्वल टू बी मल्टिप्लाय केलं तर ए इनवर्स इंटू ए एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. हे आलं इथं मल्टिप्लिकेशन. बट आपल्याला माहित आहे, एकदम लहानपणापासून माहित आहे की बुवा ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय असते. काय असते, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. देन आय इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स है ना, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असते, 1. आय इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी, एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी. ओके, 1 न जर मल्टिप्लाय केलं, आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू असते 1 आणि 1 न जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर एक्स राहते. त्यानंतर पुढे काय करायचं, आपल्याला ए इनवर्स फाइंड करावं लागते.
पण ऍक्च्युअल मध्ये काय काढायला लागतं याच्यात एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढायला लागतात. ए इनवर्स कशाने काढायचा? ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड बिलकुल इथून येते आपल्याला. ऍडजॉइंट मेथड म्हणजे काय असते आपल्याकडे? एकदम सोपी आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? डिटर्मिनंट, मायनर, कोफॅक्टर, कन्स्ट्रक्ट द कोफॅक्टर मॅट्रिक्स, ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा. ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बिलकुल या स्पीडनं तुमच्या साईडनं रिस्पॉन्स असला पाहिजे. नंतर काय करायचं? हा ए इनवर्स काढला आपण, हा इनवर्स उचलायचा आणि इथं पुट करायचा. इथं पुट केल्यानंतर काय? एक्स इक्वल्स टू ए इनवर्स ऑफ बी. नंतर आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटतात. तर एकदम जबरदस्त सांगितली मी तुम्हाला, तरी एक वेळेस रिव्हिजन करून देतो की बुवा मेथड ऑफ इन्व्हर्जन कशी करायची. सर मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये सगळ्यात पहिले लिनियर इक्वेशनले ए एक्स इक्वल टू बी या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. याच्यामध्ये ए म्हणजे असते आपल्याकडे व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट, त्यानंतर एक्स म्हणजे व्हेरिएबल आणि बी म्हणजे सर इक्वल टू साईडचे कॉन्स्टंट. नंतर त्याले ए एक्स इक्वल टू बी ले ए इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं. ए इनवर्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे आय इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी भेटते. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ए इंटू ए इनवर्स भेटते आपल्याला. त्यानंतर त्याची व्हॅल्यू 1 असते म्हणून एक्स इक्वल्स टू ए इनवर्स ऑफ बी. इथपर्यंत पोहोचलो आपण सर. तीन मग समोर ए इनवर्स काढायचं सर ऍडजॉइंट मेथडनं. ऍडजॉइंट मेथडमध्ये सगळ्यात पहिले डिटर्मिनंट काढायचा, मायनर काढायचे, कोफॅक्टर काढायचे, कोफॅक्टरची मॅट्रिक्स लिहायची, ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि लास्टमध्ये फॉर्म्युला ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. नंतर तो ए इनवर्स उचल्याचा सर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं जे आपण काढलं होतं, एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी. मग नंतर थोडंफार कॅल्क्युलेशन केलं, मल्टिप्लिकेशन वगैरे करावं लागते त्याच्यामध्ये. मग नंतर आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज भेटतात. हे होती सर मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता मेथड ऑफ रिडक्शन, व्हॉट इज मीन बाय द मेथड ऑफ रिडक्शन? मेथड ऑफ रिडक्शन मध्ये काय करायचं आपल्याला? सेम प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले मेथड ऑफ रिडक्शन. रिडक्शन म्हणजे रिड्यूस करणं. रिडक्शन म्हणजे काय आपल्याकडे? रिड्यूस करणं. कन्वर्ट द गिवन लिनियर इक्वेशन इंटू ए एक्स इक्वल टू बी या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर बाय युझिंग ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हटलं? ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. त्याला कन्वर्ट करायचं अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर. नंतर कॅल्क्युलेशन करायचं, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज भेटतात. येत नसेल तर कमेंट करा, मी सांगतो, काही लोड घेऊ नका. चला, अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस इन मॅट्रायसेस हे खूप इम्पॉर्टंट आहे भाऊ. याच्यासाठी थांबेल होतो आपण बस. बिलकुल. हा चला, तर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन काय आहे आपल्याकडे? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, सिस्टीम ऑफ नॉन होमोजिनियस इक्वेशन. सिस्टीम ऑफ नॉन होमोजिनियस इक्वेशन. आता नॉन होमोजिनियस इक्वेशनचं सोल्युशन काय तर पाहू आपण. पहा, सिस्टीम ऑफ नॉन होमोजिनियस इक्वेशन. सगळ्यात पहिले कन्सिडर द इक्वेशन. एक इक्वेशन आहे आपल्याकडे a11x प्लस a12y प्लस a12. हे आपण कशात पाहिलं होतं? तर मला वाटतं क्रॅमर रूल मध्ये पाहिलं होतं. आठवते का? पहा, बिलकुल क्रॅमर रूल मध्ये पाहिलं होतं आपण. हे वी राईट अ मॅट्रिक्स फॉर्म ॲज ax इक्वल टू बी. आपल्याला सगळ्यात पहिले आले ax इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहा, ax इक्वल टू ए म्हणजे काय असते आपल्याकडे? या व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट. एक्स म्हणजे एक्स वाय झेड आणि बी म्हणजे इक्वल टू साईडवाले कॉन्स्टंट. लिहिलं आपण ना. लिहिल्यानंतर काय केलं पुढे? पहा, हे पुन्हा तसंच ax इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहिलं. ए म्हणजे काय असते? पहा, डिटर्मिनंट ऑफ ए. पहा, डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे तर कॉन्स्टंट जे असतात आपले व्हेरिएबलच्या समोरचे त्याची वाली मॅट्रिक्स. त्यानंतर ए सफिक्स ए एक्स म्हणजे पहा, हा जे एक्स ची लाईन दिसते, पहा हे पुढे इथे एक्स दिसतात की नाही, एक्स ची लाईन रिप्लेस करायची कशानं? तर इक्वल टू साईडच्या कॉन्स्टंटनं ए एक्स भेटते. त्यानंतर ए वाय म्हणजे हे वाय वाली लाईन जे दिसते आपल्याला हे रिप्लेस करायची तर इक्वल टू साईडवाल्या कॉन्स्टंटनं. आणि ए झेड म्हणजे झेड वाली लाईन रिप्लेस करायची इक्वल टू साईडवाल्या कॉन्स्टंटनं. केली आपण रिप्लेस. त्यानंतर पहा, त्याच्यानंतर काय म्हणते? याचे डिटर्मिनंट काढावं लागतात. काय इथं मॅट्रिक्स दिल्या गेली, डिटर्मिनंट काढावं लागतात. त्यानंतर पहा काय म्हणते? इक्वेशनचे सोल्युशन्स. भाऊ एकदम बिलकुल हे खूप कामाचं आहे, भयंकर कामाचं, अतिभयंकर महाभयंकर कामाचं आहे. याच्याकडे लक्ष द्या. काय बस आता शेवट आहे. झालं 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 झालं. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता पहा, आता कसं सॉल्व्ह करायचं? याचे क्वेश्चन्स भरपूर आहेत सीईटी मध्ये, आपण घेणार आहोत. काय म्हणते? जर डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे काय तर व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट घेतले आपण, त्याचा डिटर्मिनंट तो जर झिरो नाही आला, नॉन झिरो आला, देन द इक्वेशन हॅज अ युनिक सोल्युशन. ओके, समजून राहिलं? डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे काय तर व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट त्याचा डिटर्मिनंट घेतला, तो जर झिरो नाही आला, नॉन झिरो आला म्हणजे काय चालते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. देन त्या इक्वेशनचं सोल्युशन कसं असते? युनिक असते. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2 मध्ये जर डिटर्मिनंट झिरो आला मग काय? ax ay az च्या व्हॅल्यू काढून पाहायच्या. सगळ्यात पहिले ax काढायचा. ax जर झिरो नाही आला, एकच काढायचा. किती काढायचा? एकच. ax जर झिरो नाही आला तर काय आहे? सोल्युशन नो सोल्युशन. कसं आहे इक्वेशन? नो सोल्युशन आहे. त्यानंतर आपण काय केलं? डिटर्मिनंट झिरो आला. पहा, पहिल्या याच्यात झिरो नाही आला तर काय होतं? युनिक. याच्यामध्ये डिटर्मिनंट झिरो आला पण ax झिरो नाही आला, ay झिरो नाही आला, az झिरो नाही आला तर काय होतं? नो सोल्युशन. आता डिटर्मिनंट जर झिरो आला आणि ax ay az तिन्ही झिरो आले तर कसं आहे? इन्फायनाइट सोल्युशन. तर सर
तुम्ही तर सांगितलं, पण हे कसं अप्लाय करायचं तर हे क्वेश्चन मध्ये सांगतो. बिलकुल लोड घेऊ नका. हे एकदम शॉर्टकट मेथडनं करता येते, एकदम शॉर्टकट. नाही समजलं तर शिकवणं सोडून देईन. काय बोलून राहिलो पा, सोशल मीडियावर बोलून राहिलो, नाही समजलं हे तर शिकवणं सोडून देईन. एकदम शॉर्टकटनं करता येते, हे टेन्शन घेऊ नका. पा पुढे काय म्हणते, सम इम्पॉर्टंट रिझल्ट. शेवटची स्लाइड आहे, बस शेवटचे 5 मिनिटं. झालं. काय म्हणते, रिझल्ट ऑफ ए बी आर स्क्वेअर मॅट्रिक्स. रिझल्ट इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ द सेम ऑर्डर, देन आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए प्लस बी होल स्क्वेअर. मग सर ए प्लस बी होल स्क्वेअर नंदू सरने शिकवला आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर सर पटकन करून टाकायचं. स्क्वेअर आहे बरं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. जमलं गजानन महाराज की जे 30 येतील आणि तो पेपरवाला तुम्हाला चपला मारीन. काय असं चालत नाही, हे याच्यामध्ये अप्लाय होत नाही. ओके, हे पाप आहे, पाप, महापाप आहे, महाभयंकर पाप आहे असं जरी म्हटलं तरी चालते. तर काय करायचं पहा, ए प्लस बी होल स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअर काय येणार, तर ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए प्लस बी. ओके ठीक आहे, हे त्याचं एक्सपान्शन आहे. पहा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इफ ए प्लस बी आणि इज इक्वल टू 0 राहते. सॉरी, ए बी प्लस बी ए इक्वल टू 0 म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर काय येते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता इथं काय आपल्याकडे, इथं काहीतरी मिस्टेक आहे का, ए मायनस बी होल स्क्वेअर पाहिजे होतं. तर हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हा काय येते, सॉरी ए स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं थोडीफार टायपिंग मिस्टेक आहे. त्यानंतर लेट ए बी सी बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. ए बी सी बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर, सेम ऑर्डरची असेल. इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देन काय म्हणते, ए इज इक्वल टू ए सी इक्वल टू बी. त्यानंतर बी ए इक्वल टू सी इक्वल टू बी इज इक्वल टू सी. हे लेफ्ट कॅन्सलेशन काय, लेफ्ट कॅन्सलेशन लॉ आणि राईट कॅन्सलेशन लॉ लागला तर आपण घेऊन टाकू, काही लोड घेऊ नका. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. ओके, तर हे टोटल आजचे जेवढे आपण याच्यामध्ये सर काय कामाचं आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट कामाचं आहे याच्यामध्ये आपल्या ऍडजॉइंटच्या प्रॉपर्टीज आणि इनव्हर्सच्या प्रॉपर्टीज आणि आपले सोल्युशन्स ऑफ इक्वेशन, हे सर्वात कामाचं आहे. याच्यावरती भयंकर प्रॅक्टिस करा, भयंकर प्रॅक्टिस. ओके, आपण तो क्वेश्चन घेणारच, काही वांधा नाही. जर समजत असेल, इमानदारीने बोलून राहिलो, बिलकुल मनापासून बोलून राहिलो. जर समजत असेल, माझं शिकवणं समजत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, बिलकुल मनापासून बोला की बुवा सर समजून राहिलं, कमेंटमध्ये सांगून द्या. बस तेवढंच आपल्यासाठी. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.